पण नको आपल्याला तेवढा फायनली 5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही रोपवेने रायगडवर चढलोय. अक्षरशः कंटाळलेलो होतो, परंतु म्हणतात ना की ज्याचे पाय लागतात ह्या रायगडाला तो धन्य होतो. तसंच आता शेवटी आमचे पाय लागल्यात आता या किल्ल्याला, आणि जो आमचा थकवा होता तो कुठेतरी निघून गेला आता. तर तो थकवा सांगतात, तो थकवा आता कुठेतरी नाहीसा होत चाललाय, कारण की आता आम्ही पोहोचलोय या किल्ल्याच्या माथ्यावरती आणि हे गाईड हायर केला आम्ही. तो संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. तर आता गाईडकडे आपण जाऊ. चला तर मित्रांनो, पुढची माहिती आपण आहे ना गाईडकडून घेऊ, पूर्ण किल्ल्याची माहिती. इकडे या, जवळ या, जवळ या. बरं ऐका, आता कुणी आपसात बोलायचं नाही. गड आपल्याला जर सुरक्षित पाहायचं असेल, गडाबद्दल सविस्तर समजून घ्यायचं असेल, तर मी जे काही सांगत आहे ते तुम्ही लक्ष देऊन ऐका. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण एकजुटीने गड किल्ल्यावर आल्यानंतर शिवाजी महाराजांचं नाव लक्षात आलं, तोंडावर आलं की प्रत्येकामध्ये स्फूर्ती तयार झाली पाहिजे. मी गडावर येणाऱ्या सर्व शिवप्रेमींना किल्ल्याचं मार्गदर्शन करतो. पहिल्यांदा किल्ला पाहिला असेल तुम्ही, नसेल किती जणांनी पाहिला तुमच्यातला. या गडाचा वरचा परिसर 100 एकरामध्ये आहे. हा वरचा परिसर मॉन्युमेंट एरिया, आणि या गडाची समुद्र सपाटीपासून उंची 2851 फूट आहे. जिथे तुमची गाडी पार्क केली बरोबर, रोपवेच्या खालच्या स्टेशनमधून माथ्यावर आलात, याची हाईट 1375 फूट आहे. किती मिनिटात आलात तुम्ही रोपवेनी? अवघ्या 5 मिनिटात आलात. पायी जो रस्ता आहे गडावर यायला, शिवकालात त्या वाटेने घोड्यावर लोक वर यायचे. घोडदळ, पायदळ, घोडदळ समजलं, पायदळ ही लोक. आता सध्या रस्ता तो बंद आहे बघा, 20 तारखेनंतर चालू करतील. या गडाच्या भोवताली आता क्लायमेटमुळे बाजूचं काही दिसत नाहीये, पण रायगडाला चारी बाजूनी डोंगर रांगांनी वेढलेल्या त्या रांगेना सह्याद्रीच्या पर्वत रांगा बोलतात. आणि त्यातली कुठलीही सह्याद्रीची पर्वत रांग ह्या रायगडाच्या कड्याला जॉईन किंवा जोडलेली नाहीये. हा जो किल्ला आहे ना स्वतंत्र आहे. या गडाचं पहिलं नाव होतं जुनं, रायरीचा किल्ला होतं जुनं नाव. शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1656 साली जावळीचे चंद्रराव मोरे यांच्याकडून जिंकून घेतला, आणि मग त्याने या ठिकाणी किल्ला बांधला. इथे किल्ला बांधायला 14 वर्ष लागलेली आहेत बघा. 350 इमारती बांधल्या, 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या, आणि गडावर 11 तळी बांधली बघा. तुम्ही एवढ्या पायऱ्या चढताना थकवा आला बरोबर, इथून चढताना आला की नाही? प्रश्न आहे की किल्ल्याच्या कामासाठी वापरलेली जी दगड आहेत ना, ही दगड आणली कुठून? त्यावेळी खालून आणली का? त्यावेळी मशिनरी होत्या का? नाही, ही जी दगडं जी आहेत ही गडावरच काढली त्यावेळच्या लोकांनी. कारण मोठी तलावं खोदली, विहिरी खोदल्या, टाक्या खोदल्या, त्याच्यामधून निघाला दगड. त्या दगडाचा वापर इथे किल्ल्याच्या बांधकामासाठी उपयोगात आणला. बांधकामात चुना, गुळ आणि शिशाचा वापर केलेला बघा. आज सिमेंट वाळू वापरतात बघा. आज येणारा शिवभक्तांना एवढंच सांगू इच्छितो की रायगड कसा पाहावा. कारण वारकरी संप्रदायामध्ये सांगितलं जातं की माणसाने जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरीची वारी करावी, है ना. पण आम्ही येणाऱ्या शिवभक्ताला सांगतो की एकदा तर रायगडाची वारी करा. तो की रायगडाकडे पाहत असताना आपल्या पूर्वजांची आठवण येत असेल, म्हणून आजही रायगडाला विचारावंसं वाटतं की सांग रे रायगडा माझा राजा कसा दिसत होता, सांग रे रायगडा माझा राजा कसा दिसत होता. कारण त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. हे पाहतो, हे आपलं दुर्दैव आहे बघा. हे लक्षात असायला हवं. आज एखाद्या इंजिनियराने एखादं घर बांधलं, बिल्डिंग उभी केली, त्याची तो गॅरंटी देतो का? मी हे बांधलेले वास्तू कन्स्ट्रक्शन किती वर्ष टिकेल? परंतु ज्याने हा किल्ला बांधला त्याने याची गॅरंटी दिली होती की जोपर्यंत पृथ्वी तलावर चंद्र, सूर्य आणि तारे तळपत राहतील तोपर्यंत रायगडाच्या वास्तू अबाधित राहतील, असा त्याने किल्ला बांधला होता बघा. असा दृष्टीने किल्ला बघायचा आपण. गडाच्या भोवतालचा परिसर आहे ना, ते जावळीचं खोर आहे. हे खोर आता लोक तोडतात म्हणून, पण शिवकालामध्ये सूर्यकिरण सुद्धा जमिनीला पोचत नव्हतं, एवढं जंगल होतं. म्हणून मार होतो ना की आपला बेगमला म्हटलं होतं औरंगजेब साहेबा, एक बेगम साहिबा उस शाहजी के बेटे शिवाजी ने एक संबा को जन्म दिया ना, वैसा संबा हमारे घर में एक पैदा होता तो हम पूरे हिंदुस्तान पे राज करता था, मेरे चारोही बेटे निकमे निकली. म्हणून जीवनात आल्यानंतर लढायचं कसं ना, ते छत्रपती शिवरायांसारखं शिकायचं. हाय मित्रांनो, तर आपण आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवाड्यामध्ये चाललोय. आपली सगळी टीम आहे ना, तर बघूया आपण महाराजांचा राजवाडा.
सर्वात प्रथम ही जी जागा आहे ना, हा छत्रपती शिवरायांचा राज्य दरबार, हा पूर्ण दरबार म्हणजे समजलं इकडे जनता बसायची. या समोरच्या मूर्तीकडे बघा, याच जागेवर शिवरायांचं सुवर्णाचं सिंहासन होतं. म्हणून म्हटलं जातं की झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी नतमस्तक झाल्या. ही आहे महाराजांच्या सिंहासनाची जागा, त्यांचा पूर्ण दरबार. त्या 350 वर्षापूर्वी त्या राजाचा दरबार काय नटलेला असेल याची कल्पना करावं. मी फोटो पाहिला का शिवराज्याभिषेकाचा? शाळा कॉलेज ऑफिसमध्ये फोटो इथलाच आहे. राजे इथे बसलेत, दरबार चालू आहे बघा. त्या फोटोमध्ये बघा, एक व्यक्ती शिवाजी महाराजांना टोपी काढून मुजरा करते. तो म्हणजे इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झेटन म्हणून होता. त्याने काय म्हटलंय की याच ठिकाणी शिवाजी महाराजांचं पहिलं 32 मन सोन्याचं सिंहासन होतं या जागेवरती. 1 मन म्हणजे 40 किलो, असं 1280 किलोचं सिंहासन या ठिकाणी होतं. आज या ठिकाणी ते नाहीये, मोगलांच्या हाती मिळालं. त्या सिंहासनाची आठवण म्हणून शासनाने ही पंचधातूची मेघडंबरी तयार केली बघा. पंचधातू म्हणजे पंचलोहा. त्याच्या पंचलोहा असल्यामुळे क्लायमेटचा काहीच परिणाम, गंजत वगैरे नाही आहे. आणि हा त्यांचा दरबार, या जागेवर 5000 लोक बसायचे, आजही बसतात. दरवर्षी परंपरा पद्धतीने जो शिवराज्याभिषेक होतो ना, त्यावेळी इथे लाखो शिवभक्त असतात. महाराजांच्या काळी या भिंती नव्हत्या. इथे महाराजांच्या काळी सुंदर मंडप होता, शामियाना होता. आजही तसा मंडप बनवला जातो, पण पाऊस असतो पुढे, मग तो काढला जातो बघा. लक्षात आलं का? समोरच्या गेटकडे बघा. तुम्ही जर का बॉम्बेचा गेट ऑफ इंडिया, दिल्लीचा इंडिया गेट जर पाहिला तर गेट ऑफ इंडियाचं प्रतीक आहे बघा. हे महाराजांच्या काळी बांधलेलं दरबाराचं प्रवेशद्वार आहे. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला जी लोक आली ती इकडनं आली होती आतमध्ये. आपण मेन किल्ल्यातने आलो, जनता इकडनं येत नव्हती, कारण हा सगळा बाले किल्ल्याचा मागचा परिसर आहे. तर त्या लोकांच्या त्या दिवशी स्वागतासाठी 2 हत्ती सजून उभे केले होते. तर प्रश्न आहे की गडावर जर का 2 पायचा माणूस सुरक्षितपणे येऊ शकतो, हत्ती कसे आले? अभ्यासकांचं मत आहे गडावर हत्ती असे आणले होते. महाराजांनी ज्यावेळी किल्ल्याच्या कामाला सुरुवात केली त्यावेळी हत्तीची छोटी पिल्ल पालखीच्या साह्याने गडावर आणली आणि पालन पोषण इथे केलं होतं बघ. विचार हे प्रत्येकापर्यंत पोहोचावेत आणि पोहोचलेत. आणि खरोखर ते वक्तृत्व तुमचं मला छान आवडलं. गड पाहण्याची दृष्टी एक आवडली. लोक एन्जॉयसाठी येतात, पण आपण एक शिवप्रेमातून गडाचे आपल्या पूर्वजांचा इतिहास लक्षात घ्यायला आलेलं. आपण ज्या मार्गाने आलो ना त्याला राजमार्ग म्हणतात. शिवाजी महाराज सकाळी उठले, स्नान केलं, शुभ कपडे परिधान केले की घोड्यावर त्यांची कृष्णा घोडी होती. त्या घोडीवर बसायचे आणि याच वाटेने त्या समोरच्या मार्केटमधून बाजारपेठून दौडत त्या महादेवाच्या मंदिरात वरती दिसतं ते महादेवाचं मंदिर. शिवाजी महाराजांची शेवटची अंत्ययात्रा मृत्यूनंतर याच वाटेने गेली होती, म्हणून याला राजमार्ग म्हणतात. आता हे जे ग्राउंड आहे ना, हे मैदानी खेळ खेळण्याची जागा आहे. हे ग्राउंड मोठं, याला होळीचा माळ म्हणतात. मैदानी खेळ माहिती आहे तुम्हाला? तलवार फेकणं, दानपट्टा, मर्दानी खेळ, हे सगळे कार्यक्रम इथे नवीन चालायचे. आणि त्या कार्यक्रमाप्रसंगी स्वतः शिवाजी महाराज बक्षीस द्यायचे या जागेवरनं. मग ते काय असेल बक्षीस? तर सोन्याचं कडं बक्षीस द्यायचे. ही जागा काकडी कशी आहे? काकडी कशी आहे का? घे तुला काय पाहिजे ते देऊ. झालं तुमचंच खाव अख्खा दिवस कसा करायचं दे मग 200 रुपये एक दुसरे दे ना. दोन कणसाचे किती झाले? हा आणि 2 काकडीचे किती झाले? 40. हा मग पैसे द्या दुसरे 20 रुपये माझे. कशी काकडी? झाले एक कितीला? 30 रुपये. ए बाप्पा काय मका? एक बिस्किट दे. जस्ट कनिस हे बघा, गडावरती आम्ही कणीस खातोय.
30 रुपयाला एक कणीस. आमच्या इकडं मक्का बोलतात त्याला. आणि आत्ता आपण चालतोय ना गडावरती, ही बाजारपेठ आहे आणि बाजारपेठेमधून आपण कणीस घेतले, खात खात जातोय. हे बघा आणि वरती ढग साचले, तर आत्ता बहुतेक पावसाचं वातावरण दिसतंय. हे बघा कसलं गार आहे ना. काही गाड्या वगैरे मेंटेन होतं. हाय फॅमिली, तर आपण आजच्या दिवसातला म्हणजे रायगड गडावरचा कदाचित शेवटचा पॉईंट कव्हर करतोय, तो म्हणजे टकमक टोक. कारण खूप उशीर होत चालला आहे, आम्हाला तिकीटं पण लेट भेटली, त्याच्यामुळे आपण आता टकमक टोकावरती जातोय. तर हा पॉईंट कव्हर केल्यानंतर आपण बहुतेक वापस जाणार आहोत. तर तुम्ही बघायला विसरू नका. ये मावशी नीट या. आणि मला मित्र पण बोलले चांगलं आहे, बघण्यासारखं आहे. आपण इकडे मोबाईलवरच बसलो. मी खाली गेल्याशिवाय तुम्ही यायचं नाही. इमर्जन्सी पकडे काय नाही म्हणलं याला कसं नाही यात पडला तर शिव शिव बोलो.
हाय मित्रांनो, फायनली आपला रायगड फिरून आपण खाली रोपवेने सुद्धा खाली पोहोचलोय. आता चाललोय. चूहे जरा गडबड कर रहे हैं पेट में. आता धीर नाही निघणार, बेकार अशी भूक लागले. तर चला मित्रांनो, आता जाऊन जेवण करतो मस्त. आपली सगळी 60 लोकांची टीम आहे आणि घरी जातो. चला, तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. बाय बाय. अँड चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आमची पालघरची टीम कशी वाटली ती पण कमेंटमध्ये सांगा. कसला नजारा बघा, व्ह्यू खतरनाक एकदम.